मुलगाव आखो आखोय गावात समजा शेतीचा राजवाडा विचारून ज्या वेळेला मामाची खात त्यांनी घेतली त्यावेळेला दोन शेतीचे एक राज्य भारताचा मालक होते आणि काही क्षणात मामाची फुटकी ताण आपल्या घरातून गेली. आज त्यांनी सहा शेती जायला शिकवलेली आहे. विचार करा मग काय विचार करा मग हा भगवंत कोण असेल. अवयव सोडावं भगवंताने त्याच्या गुरुला सोडलं नाही. त्याच्या गुरुला मामाने सोडलेलं नाही. आता आपल्या मामाने उजव्या साईडची मूर्ती दिसते मुळे महाराज ह्या साईड गुरु मामाने. आता मामाने ज्या वेळेला गुरु केला मुळे महाराजांना त्या वेळेला मामाने काही क्षण मुळे महाराज मुळे महाराजांना काय सांगितलं महाराज तुम्ही आता पंढरीकडे निघाले जाता जाता की गोर गरीबाला दक्षिणा तुम्ही देऊन द्या. आता पण मुळे महाराजांनी जाता जाता आपल्या पोटाला भूक लागल्यानंतर त्यांनी जी मामाची दक्षिणा दिलेली होती ना त्या दक्षिणातून मुळे महाराजांनी काय पैसे खर्च केले स्वतःच्या पोटासाठी. गुरु होता ते थोडं काही विषय नाही. मामाने काय केलं असेल गुरुने मामाची दक्षिणा दिलेली गुरुने स्वतःच्या पोटामध्ये खर्च केली. मामाने 8 दिवस गुलाब लावलेला होता. सत्य मामाने 8 दिवस गुरुला गुलाब लावलेला होता. गुरुला 60 जीव भरण्यात असेल तोपर्यंत तुमच्या घरात सत्या घराला लक्ष्मी पाणी भरेल. त्या दिवशी ना तुमच्या घरातून ती फुटकी काढ जाईल ना याच्यावरती 12 बैला का नांगर कधी नाही फिरवलं ना या जगात बाजू त्यांचं नाव सांगणार नाही. हा मग एवढी म्हणून काळजी झाले आई दिवसानंतर जतपर्यंत तंदुरा शेती आई होते त्यांनी ती 5 जीवापार सांभाळून ठेवली. येणारी पिढी जे फक्त घराचं काम समजून शेतीला काही शक्य नाही.